इयत्ता 12वीचे विद्यार्थी आपण हा फायनल अकाउंटचा शेवटचा व्हिडिओ लेक्चर आज रेकॉर्ड करतोय. पार्टनरशिप फायनल अकाउंट मधल्या खूप गोष्टी आपण आता गेल्या 5 व्हिडिओ लेक्चर मधून पाहिल्यात. हा शेवटचा व्हिडिओ लेक्चर आहे. आपण ऍडजस्टमेंट पाहत होतो आणि ऍडजस्टमेंट मधला अगदी शेवटचा भाग जो आहे तो ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये रेकॉर्ड होणार आहे आणि तो खूप महत्वाचा आहे. अशा ऍडजस्टमेंट की ज्या तुम्हाला पेपरच्या वेळेस लक्षात राहत नाही किंवा प्रॅक्टिस नसते, त्याला आपण म्हणतो हिडन ऍडजस्टमेंट. पहा काय दिलंय स्क्रीनवर. पहिली ऍडजस्टमेंट आहे हिडन ऍडजस्टमेंट मधली, जी गणितामध्ये येते. ट्रायल बॅलन्स मध्ये हिडन ऍडजस्टमेंट असतात, त्याचे ड्युअल इफेक्ट म्हणजे 2 इफेक्ट द्यावे लागतात. कसे द्यायचे ते पहा. इथे दिलंय या गणितामध्ये, जे स्क्रीनवर तुम्हाला आता दिसतंय. आपण यामध्ये लिहिलं असं की येस, आपण असं दिलं इथे की 10% जे आहे तुम्ही बँक लोन तुमच्या ट्रायल बॅलन्स मध्ये दिसतंय. याचा बॅलन्स दिसतच असतो ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला. ठीक आहे. टेकन ऑन 1 ऑक्टोबर 2005. आता हे खूप जुना कालावधी आहे. 8,000 रुपयाचं लोन घेतलंय तुम्ही लोकांनी आणि 10% व्याजाचं दर आहे. तर ह्याचं इंटरेस्ट कसं काढणार? लक्षात घ्या, 10% बँक लोन हे असं द्यायला म्हणून गंमत म्हणून दिलं नाहीये. 10% बँक लोन हे तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट दाखवत आहे की तुम्हाला 10% व्याज दराने काय करायचं आहे, इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि त्या इंटरेस्टचे इफेक्ट तुम्हाला काय करावे लागतील, दाखवावे लागतील. कसे दाखवणार बघा. 1 ऑक्टोबर 2005 रोजी काय घेतले, कर्ज घेतले. वर्ष कधी संपतं, 31 मार्चला संपत आहे. कॅल्क्युलेशन कशी केलेत ते पहा खालच्या लाईनवर. कॅल्क्युलेशन जे आहेत ते असे केलेत की प्रोव्हाइड इंटरेस्ट ॲट द रेट ऑफ 10% पर एनम फॉर द 6 मंथ. 6 महिने कसे काढलेत लक्षात घ्या. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. 1 ऑक्टोबरला वर्ष पिरियड सीट चालू झालाय लोनचा आणि 31 मार्चला काय होतंय, वर्ष संपतंय. म्हणजे 6 महिन्याचा कालावधी जो आहे, एवढ्या 6 महिन्याच्या कालावधीसाठी तुम्ही काय कॅल्क्युलेट करणार आहे, इंटरेस्ट ऑन लोन कॅल्क्युलेट करणार आहे. मग सगळ्यात आधी तुम्ही घ्यायची रक्कम जी आहे गणितातली 8,000. त्यानंतर 6 महिन्याचा कालावधी म्हणून 6/12 करायचं मल्टिप्लाय. आणि अजून मल्टिप्लाय किती करणार आहे, 10%नी. आणि ज्याचं उत्तर येतं आहे 400 रुपये. ठीक आहे. सो 400 रुपये जे आहे ते इंटरेस्ट ऑन लोन आहे. या 400 रुपयाचे इफेक्ट कुठे कुठे दाखवायचं लक्षात घ्या. हे जे 400 रुपये इंटरेस्ट ऑन लोन आहे, याचा इफेक्ट तुम्ही दाखवणार आहात कुठे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. इथे 400 रुपये इथे लिहिणार आहात इंटरेस्ट ऑन लोन. इथे 400 रुपये लिहायचे आहेत तुम्हाला पेपरच्या वेळी, इंटरेस्ट ऑन लोन. ठीक आहे. 400 रुपये इंटरेस्ट ऑन लोन आहे, हे असं तुम्ही नीटपणे लिहाल. इंटरेस्ट ऑन बँक लोन म्हणा हवं तर त्याला. प्लीज अंडरस्टँड, इंटरेस्ट ऑन बँक लोन ही आपल्या बिझनेसची लायबिलिटी सुद्धा आहे. त्यामुळे बँक लोनमध्ये तुम्ही लोक लायबिलिटी साईडला काय करणार आहे, इंटरेस्ट ऑन बँक लोन ऍड करून दाखवणार आहे 400 रुपये. ठीक आहे. इंटरेस्ट ऑन बँक लोन काय करणार आहे, लोनच्या रकमेमध्ये ऍड करणार आहे. असे 2 इफेक्ट तुम्हाला दाखवावे लागतील. आणि इंटरेस्ट ऑन लोन, बँक लोन मध्ये ऍड करून आउटर कॉलम मध्ये लिहिणार आहे तुम्ही लोक. ठीक आहे. सो दिस इज हाऊ हिडन ऍडजस्टमेंट्स युजली वी पीपल प्रोव्हाइड फॉर. ठीक आहे. पुढच्या पॉइंटवर या, काय दिले पाहूयात. दुसरी हिडन ऍडजस्टमेंट दिली आहे. दुसरी हिडन ऍडजस्टमेंट जी आहे ती अशी आहे की 9% लोन टू द सुरेश. तुम्ही सुरेश नावाच्या व्यक्तीला 9% काय दिलंय, लोन दिलंय. टू सुरेश आहे, फ्रॉम सुरेश नाहीये, टू दिलंय. आपण काय करणार आहे, 9% व्याज लावणार आहे सुरेशला. किती महिन्यासाठी, 12 महिन्यासाठी. कारण इथे पिरियड नाही दिलेला आपल्याला, 12 महिन्यासाठी पूर्ण वर्षासाठी काढायचं आहे. म्हणून स्ट्रेट 50,000 9% काढले. 4,500 रुपये काय आलं, 12 महिन्याचं व्याज आलं. हे जे व्याज आहे हे आपल्याला सुरेशकडून येणं बाकी आहे. त्यामुळे आपण बॅलन्स शीटच्या असेटला लोन टू सुरेशमध्ये काय करणार आहे, इंटरेस्ट ऑन लोन ऍड करणार आहे. हे येणं बाकी आहे आणि हे आपलं इन्कम आहे. म्हणून आपण इन्कम साईडला दाखवणार आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला दाखवणार आहे. बॅलन्स शीट असेट साईड आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड. अशा ठिकाणी हे जे इंटरेस्ट ऑन लोन सुरेशकडून जे येणं आहे ते दाखवलं जाईल. ठीक आहे. चले, यामध्ये काहीही अडचण आल्यास हे शिकत असताना किंवा हे व्हिडिओ लेक्चर पाहत असताना तुम्हाला वाटलं की माझ्याशी बोलायचं आहे, व्हॉट्सॲप क्रमांक दिलेला आहे, तुम्ही मला पिंग करू शकता, मेसेज करू शकता किंवा फोन करा.
इथे दिलंय रेंट 10 months 10,000, 10 महिन्याचं भाडं दिलंय 10,000 रुपये. लक्षात घ्या, बिझनेस 12 महिने चालतं, 10 महिने नाही चालत. त्यामुळे जरी भाडं 10 महिन्याचं 10,000 रुपये दिलंय, आपल्याला 2 महिन्याचं भाडं अजून कॅल्क्युलेट करावं लागेल. ठीक आहे. का? कारण 12 महिने बिझनेस चालतं. तर 10 महिन्याला 10,000 रुपये भाडं, तर 2 महिने जे द्यायचं अजून भाडं, ते भाडं किती देणार आहात तुम्ही? 2,000 रुपीज अजून एक्स्ट्रा पेएबल आहे, देणं बाकी आहे. इथे बघा मी काय लिहिलंय कॅल्क्युलेशनच्या पार्टमध्ये, प्रोव्हाइड आउटस्टँडिंग रेंट फॉर द 2 मंथ्स. 2 महिन्यासाठी भाडं कॅल्क्युलेट करा. कारण आपण 12 महिने बिझनेस करत असतो, लक्षात येतं ना. पण बिझनेस किती महिने करतो? 12 महिने करतो. 10 महिन्याचा रेंट दिलाय त्यांनी, पण आपल्याला अजून किती महिन्याचं रेंट दाखवावं लागेल एक्सपेन्स म्हणून? 2 महिन्याचं रेंट काय करावं लागेल? ऍड करून दाखवावं लागेल. आणि ते 2 महिन्याचं अजून पेएबल आहे, देणं बाकी आहे. ठीक आहे. सो कसं काढणार? 10,000 10 महिन्यासाठी. ठीक आहे. 10,000 भाडं 10 महिन्यासाठी, तर 2 महिन्यासाठी किती? 2,000 रुपये. तोंडी हिशोब आहे. ठीक आहे. मग हे कसं दाखवायचं? तर हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला रेंटमध्ये, रेंट जे आहे ते इनर कॉलमला लिहाल तुम्ही, जे दिलंय ना ते 10,000 रुपये इथे लिहिणार इनर कॉलममध्ये. हे दिलंय वर्षभरामध्ये तुम्ही, 10,000 इज ऑलरेडी पेड. मी थोडं हे बाहेर जाणार आहे, पण तुम्ही नीट लिहाल. आणि 2,000 रुपये आउटस्टँडिंग रेंट काय करणार आहे तुम्ही? ऍड करणार आहे, कारण हे देणं बाकी आहे. देणं बाकी आहे म्हणून एक्सपेन्सेस पण आहे, आणि आपल्या बिझनेसची लायबिलिटी सुद्धा आहे. ठीक आहे. आणि हे दोन्हीही याची टोटल घेऊन कुठे लिहिणार तुम्ही? आउटर कॉलमला. मी आता लिहित नाही आउटर कॉलमला, पण तुम्ही लिहाल पेपरच्या वेळेस. आणि आउटस्टँडिंग रेंटचा, फक्त आउटस्टँडिंग रेंटचा सेकंड इफेक्ट कुठे येतो? तर इथे येतो. कुठे? बॅलन्स शीट लायब्ररी साईड. कारण हे असं रेंट आहे की जे देणं बाकी आहे. ठीक आहे. ड्यू बट नॉट पेड म्हणजेच पेएबल. ठीक आहे. अशी आपल्याला हिडन ऍडजस्टमेंट करायची आहे. पुढची ऍडजस्टमेंट हिडन ती आहे प्रीपेड इन्शुरन्सची. आपण काय केलंय की पुढच्या कालावधीसाठी इंटरेस्ट काय करून ठेवले, सॉरी माफ करा, इन्शुरन्स काय केलंय? पे केलंय. इन्शुरन्स पेड फॉर द नेक्स्ट पिरियड. तर इथे गणित बघा काय दिलं मी. इन्शुरन्स प्रीमियम पेड अप टू द इयर एंडिंग. कधीपर्यंत दिलंय? इयर एंडिंग. हा, इयर खरं तर आपलं 31 मार्चला संपतं, पण हे कधीपर्यंत दिलंय? 30 जून 2006 पर्यंत दिलंय. 1,800 रुपये. आपल्याला कुठून कुठपर्यंत कॅल्क्युलेट करायचं हे लक्ष द्या. आपण पुढच्या 3 महिन्याचे इंटरेस्ट जास्त दिलाय. कसं काय? मार्चमध्ये महिने संपतो. एप्रिल मे जून, एप्रिल मे जून 3 महिन्याचं, माफ करा, इन्शुरन्स परत म्हणायचं होतं. 3 महिन्याचं इन्शुरन्स काय केलंय? जास्त केलंय, पे केलंय, ऍडव्हान्समध्ये पे केलंय. त्याला म्हणतो आपण प्रीपेड. मग ते प्रीपेड कसं करायचं? 1,800 रुपये एकूण इन्शुरन्सची रक्कम आहे इथे. 1,800 रुपये काय आहे? एकूण इन्शुरन्सची रक्कम आहे, ती आम्ही इथे लिहिली. ठीक आहे. ते 3 महिन्यासाठी काढायचं म्हणून 3/12 केलं. 12 महिन्याला डिनॉमिनेटरमध्ये घेतलंय, छेदामध्ये. मग 1,800 गुणिले 3/12 किती उत्तर आलं? 450 रुपये. हे जे 450 रुपये हे प्रीपेड आहे. पुढच्या कालावधीसाठी, पुढच्या 3 महिन्यासाठी इन्शुरन्स काय केलंय? जास्त पे करून ठेवलेलं आहे. मग लिहिताना कसं लिहायचं? इथे बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आधी लिहायचं इन्शुरन्स, जे ट्रायल बॅलन्समधून तू घेणार. ट्रायल बॅलन्समधून तुम्ही काय करणार आहे? घेणार आहे. इथे लिहायचं आधी इन्शुरन्स 1,800 रुपये, आणि वजा प्रीपेड इन्शुरन्स 450 रुपये. ठीक आहे. इथे काय करणार आहे? प्रीपेड इन्शुरन्स किती लिहिणार आहे आपण? 450 रुपये. बरं, प्रीपेड इन्शुरन्सचा सेकंड इफेक्ट कुठे जातो? तर तो जातो बॅलन्स शीटच्या असेट साईडला. प्रीपेड इन्शुरन्स ही आपल्या बिझनेसची असेट आहे. प्रीपेड इन्शुरन्स हा बिझनेसचा असेट आहे. ठीक आहे. इथे दिसणार अशा पद्धतीने. सो बस इथनंही ऍडजस्टमेंट आहे. त्यानंतर 5वी ऍडजस्टमेंट आहे ऍडव्हर्टिजमेंट पेड फॉर द 3 इयर्स. 1 ऑक्टोबर 2005 रोजी 6,000 रुपये देऊन ठेवले तुम्ही. 1 ऑक्टोबर रोजी 6,000 रुपये ऍडव्हर्टिजमेंटचे 3 वर्षासाठी देऊन ठेवले. तुमचं फायनान्शियल इयर किती? तुमचं फायनान्शियल इयर आहे 1 ऑक्टोबर 5 ह्या गणितामध्ये टू 31 मार्च 6. 6 महिनेच फक्त यावर्षी फायनान्शियल इयर आहे. म्हणजे 30 महिन्याचं जे ऍडव्हर्टिजमेंटचा खर्च आहे, तुम्ही काय केलाय? ऍडव्हान्समध्ये केलाय. ऍडव्हान्समध्ये केलेला खर्च नेहमी
काय करावं लागतं माहितीये? ॲडव्हान्समध्ये केलेला खर्च नेहमी तुम्हाला काय करावा लागतो? तर तुम्हाला हा नेहमी खर्च काय करावा लागणार आहे? लेस करावा लागणार आहे. प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणून लेस करणार आहात तुम्ही लोक इथे. ठीक आहे. सो काढायची पद्धत बघा कशी आहे. 6,000 गुणिले 30 भागिले 36. हे 30 आणि 36 कुठून आले? लक्षात घ्या. 3 वर्ष म्हणजे 36 महिने आणि त्यातले 30 महिने, ठीक आहे, तुम्ही काय केलंय? 30 महिन्यासाठी ॲडव्हान्स पेमेंट देऊन ठेवलंय. प्रीपेड ॲडव्हर्टिजमेंटचा खर्च केला आहे, ॲडव्हान्समध्ये केलेला आहे. त्यामुळे 6,000मध्ये किती ॲडव्हान्स पेमेंट आहे हे काढतोय, म्हणून 30/36 केलं, 5,000 रुपये आलं. इथे लिहिताना ॲडव्हर्टिजमेंट एक्सपेन्सेस येणार 6,000. ठीक आहे. कुठे इनर कॉलममध्ये इथे किती लिहिणार? 6,000 लिहिणार तुम्ही लोक. टोटल एक्सपेन्सेस ॲडव्हर्टिजमेंटवर झालंय 6,000. मग प्रीपेड किती दाखवणार? जे झालंय प्रीपेड तेवढंच, 5,000 प्रीपेड दाखवावं लागेल. आणि ॲक्च्युली ॲडव्हर्टिजमेंट एक्सपेन्सेस किती दाखवणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 1,000 रुपये दाखवणार आहे आउटर कॉलममध्ये, कारण तेवढाच ॲक्च्युली काय झालंय? एक्सपेंडिचर इन्कर्ड झालेला आहे. ठीक आहे. आणि प्रीपेड ॲडव्हर्टिजमेंट एक्सपेन्सेसची सेकंड एंट्री किंवा सेकंड इफेक्ट दाखवायचे बॅलन्स शीटच्या असेट साईडला. माफ करा, तो किती दाखवणार आहे आपण? तो आपण दाखवणार आहे 5,000 रुपये. का? कारण प्रीपेड तेवढंच आहे. प्रीपेड तितकंच आहे. ठीक आहे. प्रीपेड ॲडव्हर्टिजमेंट खर्च किती केलाय तुम्ही? 5,000 रुपये केलाय. तो दाखवणार बॅलन्स शीटच्या असेट साईडला. लिहिणार आहात प्रीपेड ॲडव्हर्टिजमेंट एक्सपेन्सेस. इथे 5,000 रुपये लिहा, कारण तेवढेच वरती काय केलेत? प्रीपेड म्हणून लेस केलेत. ठीक आहे. सो दिस इज हाऊ यू आर गोइंग टू शो द ॲडव्हर्टिजमेंट प्रीपेड. माझ्याकडून फायनल अकाउंटच्या सगळ्या ॲडजस्टमेंट ज्या पुस्तकात आहेत किंवा ज्या अजून वेगवेगळ्या ठिकाणून मला घेता आल्या त्या मी घेतल्यात. हा स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देतोय, जो व्हॉट्सॲप नंबर आहे. तुम्ही व्हॉट्सॲपला मेसेज करा, मी तुम्हाला नक्की रिस्पॉन्ड करेल. 11वी-12वीच्या कॉमर्सच्या बॅचेससाठी तुम्ही मला संपर्क करू शकता. तसेच BCOMच्या क्लासेससाठी, BBA, MBA, LLB, CET किंवा BBA आणि MBA CETच्या क्लाससाठी सुद्धा तुम्ही मला संपर्क करू शकता. इतर वेळी म्हणजे तुम्हाला जर काही करिअर गायडन्समधल्या अडचणी असतील, तुम्हाला तुमचा CV बनवता येत नसेल जॉबसाठी, किंवा तुम्हाला वाटतं की माझी कुठल्याही अकॅडमिक कामासाठी मदत लागते, तुम्ही मला या खालील क्रमांकावर संपर्क करा. माझ्याकडून यथायोग्य जे काही मार्गदर्शन तुम्हाला करता येईल ते मी जरूर करेन. सध्या हा फायनल अकाउंटचा फक्त एक धडा आपला 12वीचा संपलाय. अजून आपल्याला खूप धडे जे आहेत असेच ऑनलाईन पद्धतीने रिवाईज करायचे. त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पाठवा, जेणेकरून त्यांनाही त्याचा फायदा होईल आणि तुम्हीही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.